मित्रहो नमस्कार। समुद्रामध्ये लहान मासा मोठ्या माशासाठी भक्ष्य असतो। सृष्टीचा नियम आहे की कुठे डोंगर उभा राहणार असेल तर कुठे खड्डा पडलेला असतो। एखाद्याकडे पैशाची बरसात झाली असेल तर दुसरा त्या पैशासाठी तरसणारा दिसतो। कुठे अधिक असेल तर कुठे उणे होतं, हा सृष्टीचा नियम आहे। आणि जेव्हा अशा वेळी आपण हा दावा करतो, राजकीय क्षेत्रामध्ये जेव्हा आपण हा दावा करतो, तेव्हा कुठल्या तरी पक्षाचा कमी होणं हे कुठल्या तरी पक्षासाठी चांगलं होणं असतं। पश्चिम बंगालमध्ये तुम्ही बघा, काँग्रेस संपली आणि तिथे तृणमूल काँग्रेस उभी राहिली। त्याआधी तिथे डाव्यांचा प्रभाव होता। डावे आणि काँग्रेस अशी लढत होती। काँग्रेस संपली, तृणमूल काँग्रेस आली। पुढे तृणमूल काँग्रेसचा जोर वाढू लागला, डावे संपू लागले आणि ती जागा भारतीय जनता पक्षाने घेतली। आता काँग्रेसच्या रिप्लेसमेंट मध्ये आलेली तृणमूल काँग्रेस आणि डाव्यांच्या रिप्लेसमेंट मध्ये आलेले भाजपवाले असे प्रभावी आहेत। आता इथे जर तृणमूल काँग्रेस युती असती तर तृणमूल काँग्रेस वाढू शकली असती का? अजिबात नाही। बंगाल छोड़ दो, आता आपण महाराष्ट्राविषयी बोलूया। महाराष्ट्रात सध्याच्या घडीला काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना हे चार प्रमुख पक्ष आहेत। पाचवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि त्यासोबत भाजपची काही मित्र पक्ष आहेत। या सगळ्या पक्षांच्या मध्ये छोट्या छोट्या पक्षांचा विषय बाजूला ठेवला तर प्रमुख चार पक्षांचं अस्तित्व आहे जे दखलपात्र आहे। आता यातलीच जागा कोणीतरी कोणाला घ्यावी लागणार आहे। कोण कोणाची घेणार हा मोठा प्रश्न आहे। आता यात बरेच जण दावा असा करतात की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधलं सख्य वाढू लागलंय। दोन्ही पक्ष एकमेकांसाठी पूरक आहेत आणि मग यातून हे दोघं मिळून सगळ्या आपल्या विरोधकांना संपवतील। असं का वाटतंय हे नीट समजून घेणं आवश्यक आहे। याचं कारण असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मराठा समाजाच्या मधला उच्चभ्रू वर्ग आहे आणि शिवसेनेकडे सामान्य मराठा तरुण आकर्षित झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस या सामान्य मराठी तरुणाला अजूनही आशादायक वातावरण दाखवून आपल्याकडे जोडू शकलेला नाही। अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेसोबतची युती करणं आणि शिवसेनेला संपवत जाणं, स्वतःची वाढ करून घेणं अपरिहार्य आहे। पण हे शिवसेनेच्या लक्षात आलं पाहिजे की आपल्या हाती असलेला निष्ठावंत, साधा, सरळ, सोपा कार्यकर्ता, ज्याला शिवसैनिक असं म्हटलं जातं, तो अपसूक आपण नेऊन शरद पवारांच्या झोळीत टाकतो आहोत आणि शरद पवारांचा पक्ष पद्धतशीरपणे शिवसेनेला संपवतो आहे। पण सत्ता नावाच्या मदमस्त तरुणीच्या प्रेमात पडलेल्या शिवसेनेला, मुख्यमंत्री पदाच्या प्रेमात पडलेल्या शिवसेनेला या गोष्टीचं भानच उरलेलं नाही आहे। काय होतंय जरा मी नीट तुम्हाला सांगतोय, ऐका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जागोजागी शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे। रायगड जिल्ह्यामधल्या शिवसैनिकांची अस्वस्थता वेगळीच आहे। मी एक कोकणातलं उदाहरण सांगतोय। रायगड जिल्ह्यामधल्या शिवसैनिकांना त्यांच्या पालकमंत्र्यांचा त्रास होतोय। अदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत। तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत। त्या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आपापल्या पद्धतीनं काम करतायत। तटकरेंना उभं राहण्यासाठी शेकापशीही शत्रुत्व करायचं आहे आणि शिवसेनेलाही नियंत्रित ठेवायचं आहे। भारतीय जनता पार्टीचं आव्हान वेगळी गोष्ट आहे। रायगड जिल्ह्यातल्या मुंबईला लागून असलेल्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे। अलिबाग सारख्या भागामध्ये तिथे शेकापचं वर्चस्व आहे, जयंत पाटील शेकापचे, आणि तिकडे रोहा बिया भागामध्ये तटकरेंचं वर्चस्व आहे। यात
शिवसेना उभी राहिली तर आणखी एक शत्रू तयार होऊ शकतो याची जाणीव अदिती तटकरेंना आहे. आणि जोपर्यंत अदिती तटकरे आहेत तोपर्यंत तिथल्या शिवसैनिकांना सत्तेची फळं चाखता येणार नाहीयेत. पण सत्तेत असलेल्या अदिती तटकरेंच्या मनाप्रमाणे सगळा कारभार तिथं होत असल्यामुळं सामान्य शिवसैनिकांची गोची होते आहे आणि ते पालकमंत्री नकोत अशी भूमिका घेत आहेत. या बैठकीत तडजोडीचं स्वरूप घेऊन अजित पवार जात आहेत, उद्धव ठाकरे नाही हे लक्षात घ्या. आधीच शिवसेनेच्या मधल्या अनेक कोकणातल्या नेत्यांना गरितगात्र केलं गेलेलं आहे. रामदास कदमांची अवस्था वाईट झालेली आहे. अनिल परबांना बाळासाहेब ठाकरेंच्या निवासस्थानात म्हणजे मातोश्रींच्या व्यक्तींची पूजा करणे आणि त्यांची मर्जी सांभाळणे यातून वेळ मिळत नाहीये. अशा स्थितीत कोकणातला शिवसैनिक उघड्यावर पडलाय. रायगडचा त्यातल्या त्यात कमालीचा उघड्यावर पडलाय. तटकरे नकोत अशी भूमिका घेतोय आणि तटकरे शिवसेनेला संपवतायत. हे एक कोकणातलं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. आता येऊया उत्तर महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यात, तसा पश्चिम महाराष्ट्राचाच भाग तो. नगर जिल्ह्यातल्या पारनेरमध्ये याच राष्ट्रवादी काँग्रेसनं पारनेरचे शिवसेनेचे सगळेच्या सगळे नगरसेवक पळवून नेले होते आणि माझा खाऊ मला द्या, आमचे नगरसेवक परत द्या अशी आर्त हाक अजित पवारांना मारण्यात आली होती आणि मग ते नगरसेवक परत गेले. पण तिथे मूळचे शिवसेनेचे असलेले आणि आता राष्ट्रवादीकडून आमदार झालेले लंके हे शिवसेनेला टोचतायत, टोकरतायत, ओरबाडतायत, बोचकारतायत आणि तरीही शिवसेनेला याचं काहीही वाटत नाही आहे. अवस्था वाईट शिवसैनिकांची होते. जरा आपण पुण्यातला वाद बघूया. पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेनेचा वाद झाला. विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी देखील या वादात उडी घेऊन आम्ही स्वतंत्रपणे लढू शकतो असं उसनं अवसान आणून बोललेले होते. पण पुण्यातल्या आणि पिंपरी चिंचवडच्या शिवसैनिकांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. त्यांच्या मनामध्येही अस्वस्थता आहे. जरा पुढे जाऊया. थेट चोपडा मतदारसंघामध्ये चोपडा विधानसभा मतदारसंघातल्या लता सोनवणे नावाच्या शिवसेनेच्या आमदाराची अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र अवैध ठरवलंय जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र समितीनं आणि हे अवैध ठरल्यामुळे त्यांची आमदारकीच आता धोक्यात आली आहे. आता ही आमदारकी धोक्यात आली आहे आणि याचे तक्रारकर्ता कोण आहे? याचा तक्रारकर्ता ती जगदीशचंद्र वळवी नावाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत जे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती आहेत. या लता सोनवणेंच्या आमदारकी रद्द झाली तर त्याला जबाबदार देखील राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे लक्षात ठेवा. उद्धव ठाकरेंच्या राष्ट्रवादीच्या प्रेमापोटी, मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी, सत्ता नावाच्या मदमस्त तरुणीच्या मोहात अनेक शिवसैनिकांचे बळी जात आहेत हे लक्षातच येत नाही आहे. जळगावमध्ये काय वेगळं घडतंय? मुक्ताईनगरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंच्याकडून शिवसेनेच्याच आमदाराची गोची होते आहे आणि त्यांना तिथे संघर्ष करावा लागतो आहे. तिथल्या पालकमंत्र्यांच्या विरोधात राष्ट्रवादी लढते आहे आणि शिवसैनिकांना माघार घ्यावी लागत आहे. हे जळगावचं प्रकरण झालं. पैठणचे एक मंत्री आहेत, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या एका जमिनीच्या प्लॉटच्या प्रकरणामध्ये तक्रार करणारा कार्यकर्ता कोण आहे? तर गोरडे नावाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. इथेही राष्ट्रवादी काँग्रेस भुमरे यांच्यावरतीच कारवाई करत आहे. भुमरे आज अडचणीत आले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यामुळे अडचणीत आलेले आहेत. भुमरेंची अडचण, चोपड्याची अडचण, चंद्रकांत पाटील जे तिथले आमदार आहेत मुक्ताईनगरचे त्यांची अडचण, पुण्यातल्या कार्यकर्त्यांची अडचण, कोकणातल्या कार्यकर्त्यांची अडचण, पारनेरच्या कार्यकर्त्याची अडचण ही कधी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून समजून घेणार आहेत का? की आदित्य ठाकरे समजून घेणार आहेत? ज्यांच्याकडे जाऊन रडावं आणि त्यांनी बोलावं तेच आता तिथे बसलेले आहेत आणि त्यांचं याकडे अजिबात लक्ष नाही आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे हे सेनेच्या काळजात घुसतील आणि सेनेची अस्वस्थता करून टाकतील. तेव्हा सेनेच्या लक्षात येईल, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेला असेल. अब पछताए क्या होत जब चिडिया चुग गई खेत अशी जी म्हण आहे ना
ती इथे बरोबर लागू पडेल. अब पछताए क्या होत, जब घडिया उडा गई खेत, अशीच अवस्था शिवसेनेची होईल. ही होऊ नये म्हणून शिवसेनेच्या जाणकारांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखाला जागं करणं आवश्यक आहे. बाकी 100% शिवसेना महाराष्ट्रात सोडा, राष्ट्रीय पातळीवरती जाणं सोडा, पण जे महाराष्ट्रात घडतंय त्याला तरी बंधन घालून नियंत्रण करणं आवश्यक आहे. नमस्कार.